आता बघूयात अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सध्या राज्यभरात बघितलं तर सेफ फूड सेफ महाराष्ट्र ही विशेष मोहीम राबवली जाते। तुकाराम मुंढेचा मोठा निर्णय, दूध भेसळ करणाऱ्यावर आता थेट गुन्हा होणार। सध्या राज्यातल्या सगळ्यात जास्त चर्चेतील डिपार्टमेंट कोणतं तर FDA। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि यांचं डिपार्टमेंटच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारलेले धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंढे ही महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळातील अत्यंत चर्चेत आलेली जोडी ठरली आहे। मुंढे यांनी आयुक्तपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्यासोबत काम करण्यासाठी सकारात्मकता दाखवली आणि गेल्या दीड महिन्याच्या आत महाराष्ट्रात कारवायाचा धडाका सुरू झाला। अवैध गुटखा, बोगस औषध, बनावट दूध, हॉटेलातील खाद्यपदार्थ, खवा, पेढे आणि खाद्यतेलाच्या भेसळाविरुद्ध धडक मोहीम सुरू झाली। भल्यांना दणके बसायला सुरुवात झाली। आता याच डिपार्टमेंटने जुलैला एक महत्त्वाचा आदेश दिला। दुधामध्ये पाणी आणि अन्य कोणतेही पदार्थ मिसळल्यास संबंधितावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले। नगर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 45 जणांवर दूध भेसळीचे गुन्हे दाखल झालेत। आता या सर्वांवर फौजदारी कारवाई होते का हे पाहावे लागते। नगर जिल्ह्यात आतापर्यंत पारनेर, वाकडी, काष्टी, जामखेड, राहुरी, कोपरगाव, नेवासा, श्रीरामपूर येथील दूध भेसळीवर कारवाई सुरू झाली। ही व्यापक रोज वाढत चाललेली आहे। 2 दिवसापूर्वी मंचवर दूध भेसळ प्रकरणात राहुरीच्या 3 व वाकडीच्या 1 जणांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला। बोगसगिरी करण्याची ही साखळी तपासात हनुमानच्या शेपटीसारखी वाढतच जाणार आहे। या सगळ्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत अशीच सरकारची अपेक्षा आहे। नगरसेवकांची सुद्धा आणि नगरांची पण हेच अपेक्षा आहे। नेमकं काय आहे बनावट दुधाचा हा काळा धंदा, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। या माहितीला स्किप करण्याची कधीही कोशिश करू नका। तुमच्या जीवा आणि जीवितहानीची सध्या चर्चा सुरू आहे। तुकाराम मुंढेला तुमचा सपोर्ट असणे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की तुकाराम मुंढेसारखा अधिकारी मिळणे खूप कठीण आहे। राज्यात सगळ्यात जास्त दूध कुठून येतं तर आपल्या नगरमधून। नगरात रोज 48 लाख लिटर दूध संकलित होतं। आता नगर जिल्ह्यात सगळ्यात जास्त दुभती जनावरे आहेत का तर नाही। 2 वर्षापूर्वीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 13,16,000 गाई म्हशी होत्या, 2,83,000 वासरे आणि 14,69,000 शेळ्या व मेंढ्या होत्या। 2 वर्षात साधारणतः 50,000 दुभती जनावरे वाढली असं समजू, पण तरीही रोज 48 लाख लिटर दूध संकलित होणं हा आकडा जरा शंकास्पद होता। पण तरीही राज्यातील नंबर 1चं दूध संकलन करणारा जिल्हा म्हणून नगरांची कॉलर टाईट होत होती, परंतु गेल्या वर्षभरापासून याचं टाईट कॉलर स्वतःहून मान खाली टाकलेली आहे, कारण की हा मोठा काळा बाजार इथे सुरू होता हे लक्षात येणं सुरू झालं होतं। नगर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेने विविध तालुक्यामध्ये छापे टाकून दूध भेसळीचे मोठे कारखाने आणि रॅकेट उघडकीस आणले। जिल्ह्यात प्रामुख्याने रासायनिक पदार्थ, पामोलिन तेल, शॅम्पू आणि पावडर वापरून कृत्रिम दूध तयार करायचे सरकारचे आणि प्रकार समोर आले। राहुरी, कोपरगाव, कर्जत, श्रीगोंद्यातील काही काष्टी, त्यानंतर जामखेडमधील फकराबाद असं एकामागून एक कारवाईचे धक्के बसत गेले। फकराबादमध्ये तर कहरच झाला। तेथे एका शेतकऱ्याच्या गोठ्यावर आणि शेतवस्तीवर रसायनाचा वापर करून बनावट दूध तयार करण्याचा अड्डा उघडकीस आणला होता। 200 लिटर अस्सल दुधामध्ये तब्बल 150 लिटर लिक्विड केमिकल आणि पाणी मिसळून 2000 लिटर कृत्रिम दूध तयार केलं जात होतं। त्यापूर्वी काष्टीतील असाच बनावट दूध तयार करण्याचा कारखाना हाती लागला। श्रीगोंदा तालुक्यातील दररोज 1,60,000 लिटर दूध संकलित होत होतं, परंतु काष्टीचा कारखाना उद्ध्वस्त केल्यावर या तालुक्यात फक्त 60,000 लिटर दूध संकलित होणं म्हणजेच की एकट्या श्रीगोंद्यात 1 लाख लिटर बनावट दूध तयार केलं जात होतं। एकीकडे नगरमध्ये कारवाया होत असताना त्या तपासातून FDAच्या हाती आंतरजिल्हा भेसळ करणारी साखळी सापडली। 7 जुलैला पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये मोठी कारवाई झाली। त्यात 2,490,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आणि 26 जणांवर गुन्हा दाखल झाला। त्या रॅकेटचे धागेदोरे नगरपर्यंत आले। ज्या 26 जणांचा गुन्हा दाखल झाला त्यात राहुरी तालुक्यातील 3 नगरजवळील वाडकीतील 1 जण होता। शिवाय नगरचा एक मोठा ब्रँडही FDAच्या रडावर आला। या तपासात नगरमध्ये बनावट दूध तयार करणारी एक भयानक साखळी असल्यास समोर आले।
मंचाराच्या रॅकेटशी थेट संबंध आढळल्यामुळे राहुरी तालुक्यातील टाकळी मिया व मोरवाडी येथील प्रमोद घोरपडे, सोनगाव सात्रव येथील प्रकाश कडू व अजित कारंडे यांनी नगर तालुक्यातील वाडकी येथील शुभम गिरवले यांच्या दूध संकलन केंद्रात आणि व्यवहाराची सध्या चौकशी सुरू आहे आणि ही चौकशी पुढे वाढणार आहे, कारण की त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. जामखेड, काष्टी, कोपरगाव, राहुरीत यापूर्वी झालेल्या कारवाईत तब्बल 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पुन्हा या 4 जणांचा गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय नेसावा, शेनगाव, पारनेर, श्रीरामपूर या तालुक्यातील भेसळखोरही पोलिसांच्या रडावर आहेत. त्यामुळे आरोपीची संख्या थेट 100च्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याच कारवायांदरम्यान शिर्डीतील पेढ्यांची कारवाई ही महत्त्वाची ठरली. अजूनही कारवाई सुरूच आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना लेखी आदेश पाठवून दूध, दही, खवा आणि तुपावरती भेसळीवर थेट फौजदारी गुन्हा नोंदवण्यास सांगितलेले आहे. राज्यात दुधाचं पाणी किंवा कोणताही बाह्य खाद्यपदार्थ मिसळून दूध भेसळ करणाऱ्या विरोधात आता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा अत्यंत कडक आदेश देण्यात आला आहे. या नवीन नियमावलीनुसार दोषी आढळणाऱ्या 5 लाख रुपयापर्यंत दंड आणि अजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्याचा मोठा मुद्दा आणि मोठी घोषणा केलेली आहे. 5 जिल्ह्यात केलेल्या कारवाईत FDAने तब्बल 1.5 कोटीचे मुद्देमाल जप्त केला आहे. नगर जिल्ह्यातील काही दूध संकलन केंद्रावर FDAची नजर आहे. FDAनं हे सगळं उघड केल्यावर नगरसेवकांच्या जीवाशी कसा खेळ केला जात आहे आता समोर येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुकाराम मुंढेबद्दल तुमच्या मनात काय आहे हे पण कमेंटमध्ये नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.